मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. शालीचं लगीन ठरल्याची बातमी गंग्याला कळायला टाइम लागला नाही. त्यानं लगेच जात पंचायत जमिवली. अरे काय प्रकार हाय ह्यो सुदाम्या? कशाचा? बडव्या करून सवरून नामानिराळा होतोयास वय? शालीचं लगीन र कोणी जमिवलं? म्या. का र? मला काय विचारलं नाहीस तू कोण तिचा? भाऊ का चुलता र? तू काय बाप हायस वय तिचा? लेका भाच्याला देतोय माझ्या, वर बाप मीच हाय, समजलं? जातीतनं बाहेर घालवायला पाहिजे शालीला. का? कुठला जाती बाहेरचा नवरा गाठलाय र तिनं? वाद वाढत चालला. सुदामानं सारं पंच आपल्याकडं वळवलं होतं. शालीच्या लग्नात 2 दिवस दारू मटण द्यायचं कबूल केलं होतं. असल्या आधांतरी माणसं फिरायला किती टाइम लागतो या? सुदामा उठलाच, आवाज चढवीत म्हणला, आज पावतर ह्या गंग्याच्या पायात जात पंचायत अडचणीत आली. 17दा मार खातोया बाहेरच्या लोकांचा. आजपासनं त्यालाच जाती बाहेर काढूया. बोला, काय म्हणणं आहे तुमचं? काढा काढा, द्या हाकलून त्याला. लंगडी पांगळी म्हातारी माणसं सुद्धा खवळून उठल्याली. आवाज वाढला तसा गंग्या हादारला. खबदाडात गाठून दगडांना हाणलेल्या वांद्रागत बावचवून बघायला लागला. पंचायतीनं सुदाम्याला मोरक्या केला. तसा सुदाम मामा म्हणाला, आजच्या आज गंग्याला हाकलायचा. वस्तीत हितनं पुढं लग्न सण याशिवाय कुणी दारू पेताना आढळला तर साऱ्यांनी मिळून ठोकायचा. वय वय, एका महिन्यापरास जास्त काय एका जागी राहायचं नाही. तसं कसं? काम मिळेल तिथवर राहायचं. पोटात भकाळी पडायला लागल्यावरतीच हालायचं. शालीच्या लग्नाचं काय करायचं? आपण वर्गणी काढून लगीन लावून देऊया, नाहीतर तिच्या हुंड्याच्या पैशात लावा लगीन. ती हुंडा घेणार नाही म्हणतीया, बोलवा तिला. शालीनं साऱ्या पंचायतीला रामराम घातला. साऱ्यांचं कौतुक केलं. गंग्या तिथंच बसला होता, खुळप्या रेडकागत. कुणी त्याला विचारत नव्हतं. मधीच शंकर डिंगरा म्हणाला, तू हुंडा घ्यायचा नाही म्हणत्यास वय ग शाले? वय की. का पैसा लय झालाय वय ग तुला? दादा, पैशा परास माणूस महत्वाचा. सारा लग्नाचा खर्च करायला ते तयार आहे. ती काय करायचंय ती करा, पण वस्तीला 2 दिवस बकरं पाहिजेल. 1000 रुपये काढून ठेवायला लाव त्याला बाजूला आत्ताच. आम्ही देवळात टाळीवरती लगीन लावणार हाय. कचेरीत जाऊन फॉर्म भरणार हाय. पूजेच्या वक्ताला घालू की जेवण. मातूर दारू कुणी प्यायची नाय. मग काय अर्थ आहे का त्याला? काय सुदाम मामा? बघू जावाच्या तवा. शुक्रवारचा मुहूर्त धरलाय. साऱ्यांनी घाटावरती जमायचं. पंचायत पांगली तसा सुदाम मामा शालीला घेऊन आपल्या पालात आला. बायकोला चा करायला सांगून बिडी फुकत म्हणला, झालं ना सारं ग मनासारखं तुझ्या? वय वय, तुमच्या सांगण्याबाहेर नाही कुणी. तसं काय नाही. तुझ्याबद्दल बी वस्तीत आदर हाय. बाया बापड्या चांगलं बोलत्या त्या. गरम चहा पुढं आला. तशी थाटली फुकत ती म्हणली, मामी तुम्ही नाही सवय पेद. मला कवा करायला सांगितलंय त्यांनी? घ्या, तुम्हासनी बी घ्या. नक, मागणं माझ्या डोक्याला नसता तरास. पर शाले, मला एक कळत नाही. नवऱ्यासने काय नाहीटा पडला होता वय जगात? त्या कबऱ्यालाच बरा टिळा लावलास तू. मला तो आवडला. हलकट, पस्तावशील मोहर. त्याच्या गॉड बोलण्यावरती तू बोलू नक. सुदाम मामानं उचललं पायताण. फिरवून हाणलं बायकोच्या टाळक्यात. गतकाळे बिचारीचं नशीब उजाळतय ते बघायचं सोडून कोलदांडा घालायला बघत्यास वय ग? जळला मेला डोंबाळा झाला साऱ्या जिण्याचा. भातचा तो तसा, नवरा ह्यो असा. वायड जलम बायकाचा. मामीनं गळा काढला तशी शाली उठली. खुळ्यांच्या नादाला लागण्यापरास आपल्या पालात जाऊन बसल्यालं कवाबी बरं. अशा विचारानं ती पालाजवळ आली. गंग्या कपाळाला हात लावून बसला होता. मुक्या आवराआवर करत होती. आजच्या आज वस्ती सोडायची होती. तिला वाटलं मुकीला थांबवावं, तिच्या नवऱ्याला तेवढं पिटळावं. पर बायकोला घेतल्याशिवाय तसा कसा जायल त्यो?
ती काय बोलली नाही. खुळी आई अर्धी कच्ची सीताफळं फोडून खात होती. तिने उठवलं तिला, फेकली सीताफळं. काय बी ग कसं खातीयास तू? उठ, हात धो, भाकरी कालवण वाढते तुला. हातानं घेऊन पोटाला खायला काय रोग लागलाय व्हय? खुळी हसली. उगीच लाळ गाळीत शालीचं मुक घ्या लागली. घाणवरड्यात दोडा, सकाळी आंघोळ घातली की संध्याकाळ पावतर घाणीत लुळून येत्यास. काय म्हणायचं ग तुला? माझं लगीन झाल्यावरती कशी ग राहणार तू? का मरणार अशीच उपाशी? सासू सकट नवऱ्यानं बायको सांभाळली मजी बरं. उगीचच्या उगीच तिला आईची काळजी वाटायला लागली. गंग्यानं म्हस घेऊन बायकोला मोहर पाठवली. मुकी बोलली सुदीक नाही शाली संग. वाईट वाटलं शालीला. तिने असं करायला नको होतं. काय तिचं आणि आपलं वैर? नवऱ्याच्या ब्याहनं नसल बोलली एखाद्या वक्ताला. शाली मनाचं समाधान करून घ्यायला लागली. गंग्यानं समद सामान घोड्यावरती चढवलं. झोळी काखेला लावली. चौकडा पटका नीट टाळक्यावरती बसवला. दाढी कुरवाळीत मिशीला पीळ मारत शालीला म्हणाला, हे फुंगाणे, तुझ्या पायात वस्ती सोडतोय मी, पर कानाची भोक उघडी ठेवून ऐक. तुझ्या नाण्याचं चांदणं करीन तवाच रायल, नाहीतर दाढी मिशा भादरून गौऱ्या थापत बसेन. मला गंग्या पाथरकर म्हणत्या ते. जातीचा गारोडी असलो तरी मूळचा मांग हाय. इंगा दावीन तवा सुखानं जगेन. अरे जा जा, असली घुमणारी घुबड म्या लय बघितल्या ती र. व्हय की, पर महरून बघून घुमणारं घुबाड कवा ग बघितलं नसशील त्वा. एक ध्यानात ठेव, तुला कोंबडी वाणी चिचीन तवाच माती आड होईन मी. गेला घोड्यावरती बसून नंदीवाल्यागत, आपल्याच तालात. नाही म्हणलं तरी ती मनातनं चराकली. काया नागावाणी ह्यो जलमभर डूग धरणार हे तिने वळखलं. उगीचच्या उगीच नसतं भ्या मनाला कातरत राहिलं. दिवसभर तिला चैन नव्हता. संध्याकाळी महुण्या आला फिरत. कुठं होतास र दिवसभर? भिरभिर इकायला गेलो होतो. चांगला धंदा झाला आज. बाजार होता नव. मला नाही जमलं. आता राणीवाणी बसून खायचं तुम्ही. तोंड कामून पाडलंय ह्या असं. गंग्याचं बोलणं तिनं ऐकवलं महुण्याला. तसा खिशातनं पेढ्याचा पुडा बाहेर काढत तो म्हणाला, असल्या चाबऱ्यासने घाबरायचा असतया व्हय. भर दिवसा माझा बादरकीच्या माळावरती पारध्यांनी तोडला. आम्हाला बी मरणाचं भ्या घातलं. आम्ही काय घाबरलो व्हय? छे, त्याचं पाप त्यानं भोगलं. आपण सशावाणी स्वच्छ जगायचं. काय घेणं देणं कुणाशी? खा पेड, कंदी हाय तर कंदी. तिच्या फाटक्या मनाला धीर आला. तिने 2 पेढं उचललं. इडीच्या हातावरती ठेवलं. एक देवा पुढं ठेवला. चौथा तोंडात टाकला. विषय काढायचा म्हणून काढला. माझं लगीन झाल्यावरती तुला करमणार का र? कुठं दिल्लीला जात्यास काय बाशिंग बांधून? हिथं कराडात तर हायच नव. कवा बी येऊन भेटीन की तुला म्या. ते तर हायच म्हणा, पर म्हवण मला वाटतं तू बी आता पिवळा व्हावस. आधी तुझं तर होऊन दे, मग बघू माझं. एवढा काय वयातनं गेल्यालो नाही अजून म्या. दोघांच्या गप्पा रंगत गेल्या. अंधार कधी पडला त्यांना समजलंच नाही. आता जीवनात जातो. तसं कसं? आय तोंडात पाणी घेणार नाही. मला मोहर घेतल्याशिवाय कवासुदीक ती जेवत नाही. बरं जा, जपून जा. पायाखाली जरा बघून जा. जरा बासरी पाहिजेल होती. नी की, रातची वाजवून हाय. आपण नाही असल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत. चलतो, उद्या सकाळ सकाळ जाणार हाय ठेशनावरती मोरे कायला. येणार का? आता फिरणं बरं नाही दिसणार र. शाब्बास, मी बी अक्का तुला तेच सांगणार होतो. चलतो आता, नीट सावध झोप. माया लेकींनी 2 भाकरी तेल चटणीभर संपवल्या. झाल्या तर आडव्या पालात. पर झोप कुठं लागती या? कुत्री अधनं मधनं भुकायची. रातकिड चिरकायचं. घोडी खेकळायची. लांबवर सडकेनं गाड्या आवाज मारीत पळायच्या. रात वाढेल तसं पोटात भीतीचं वारूळ वाढत होतं. लांबवर लाईटी लकाकत होत्या. आधनं मधनं गुरक्याची शिट्टी अंधार कापत कानावरती येऊन आदळत होती. शालीचं लगीन धूमधडाक्यात लागलं. देवळात 100-200 माणसं जमिवली होती. तिथंच हवालदारानं साऱ्यासनी शिरा भाताचं जेवण देखील घातलं. टरकात बसून पाठवलं वऱ्हाड वस्तीवर. याक लंगड सुदाम मामाची पाठ धरत म्हणलं, वस्तीला बोकडाचं जेवण होतं ना?
कोण म्हणलं? तुझ्या बापानं लग्नात बोकडाचं जेवण घातलं होतं का र? पर तू तर म्हणला होताच दारू देतो मटाण देतो म्हणून. शाणा हायस, झोपा काढून लय नखरं सुचायला लागले ती तुला. आता काय बोंबलायचं? काय का असना, पुरीचं चांगलं झालं बघ. शालीला हवालदारानं रिक्षात घालून पोलीस चाळीत नेली. बघायला बायकांची ही नुसती झुम्मड उडाली. आल्या बघा नव्या हवालदारीन. या बया, पुनवचा चांदच हाय ह्यो नुसता. या भाऊजी चहाला आमच्यात बी या पुरणपोळी खायला. साऱ्या पोलीस चाळीनं तिचं कौतुक केलं. कबीर हवालदार सुखावला. साऱ्या चाळीत शाली उजवी होती. बघणाऱ्यानं बघत राहावं असं मोहर बंद रुपडं होतं तिचं. बरं, हे बघ शालन, तू घर लावून घे. ते कोपऱ्यात पोतं ठेवलंय भांड्याचं बघ. शेजारच्या जाधव वहिनीकडनं पाणी आण. मस्त चहा बनवतवर मी आपणाला काहीतरी खायला आणतो हॉटेलातनं. दूध कुठाय व्ह? आण जाधव वहिनीच्यातनं. आण हे बघ, साखर चहा पावडर सगळं भरून ठेवलंय मी. बाकी बाजार तेच आणतो की. यादी दित्यास नव्ह, घ्या लिहून. तिने तेल मिठापासनं सारं सांगितलं. पठ्ठ्यात सगळं घेऊन आला. काडीपेटी इसारली वाटतं. थांब आणतो. राहून द्या, आत्तापुरत्या आणते मागून. एवढा इष्टू मला देताचा का व पेटवून? त्याने तिला स्टोव पेटवून दाखवला. ती बसली चहा करायला. पातेल्यात पाणी ठेवून सामान टाकलं. लागली पंप मारायला. लय वाढवू नगस, आग भडकल. समद इष्टूवरतीच वय करायचं. वय वय, भाकरी कशी भाजायची ह्यावरती? तुझ्या पालाव बी होता म्हणे इष्टू. वय वय, 4 दिवसात बिघाडला बघा. आम्ही चुलीवरती भाजायचो भाकरी. हिथं शेगडीवरती भाज. बस, आणतो काहीतरी चमचमीत. तो दिवस कामातच गेला. रात्री 10 वाजल्या तरी शालीचं घर लावणं चाललंच होतं. हे खुळे, बास की गा आता. दगड मातीच्या घरापेक्षा रक्ता मांसाचा नवरा महत्वाचा. ए जवळ, अजून पूजा होयाची हाय. हे पूजावाले, हितनच हात जोडू देवाला. पूजा करत्या. कुठं पाटीलवाड्यात वाढल्यास वय तू? हवालदारानं घेतली मिठीत. कवळी अवखळ रानमैना. आयुष्यात कधी पुरुषाचा स्पर्श तिला झालाच नव्हता. निर्मळ मनात वासना कधी खेळली नव्हती. हवालदार मस्त धडपडला, पण तिने अंग चोरायला सुरुवात केली. हे, एवढी लाजत्यास वय ग? मला भ्या वाटतंय. कसलं? उगे माणूस काणूस कुणी यायचं, बघायचं. पालात नाहीस तू, दगडी चाळीत आहेस. एक नव 2 दरवाजा बंद आहे ती. एकाएकी दरवाजा वाजला. खटखटला. हवालदार वराडला. कोण हाय? नुसती खटखट. उठला हवालदार. कापडं घातली. शालीनं पाताळ सावारलं. उघाडलं दार तर दारात जाधवबाई. काय वहिनी? मुद्दाम आली. उगी घाईत गरम गरम जिलेबी खाल आणि तोंड भाजून घ्याल. जरा सावकाश, बर्फी तोंडात नीट इरघाळू द्या. लाजला हवालदार. पळाली जाधवीन. वैतागली शाली. वशाळल्यागत आला जवळ नवरा. शालीला म्हणला, आईला बायका मजी नुसता वैतागच म्हणायचा. कोण वही बया? आल्यापासनं बघतीया, लय चाबरी वाटतीया. नवलगीन आपलं, थट्टा मस्करी करतीया. तोंड फुडीन तवा कळल तिला. रंडी एवढ्या रातचं दुसऱ्याचं दार वाजवतीया. अगं हाऊ हाऊ, ऐकल कुणीतरी. शाली पुढं काय बोलावं ते हवालदाराला सुचेच ना. तो तसाच तिच्या जवळ पडून राहिला. नव्या लग्नाची मज्जा कुठल्या कुठं पळाली. पहाटे त्याला जाग आली तेव्हा ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. चेहरा टवटवीत, पदर पडलेला, छाती रसरसलेली. तो पटकन ताठरला. तिला मिठीत घेत धुंद झाला. जाग आली तशी ती पटकन उठली. त्याला ढकलत म्हणली, काय हे? पार खिडकीतनं किरणं आत आली. उठा लवकर, उठा. तो उठायच्या आत ती उठली. अंथरुणाच्या पट्टाट्टा घड्या घातल्या. केरसुणी फिरवली. स्टोवरती पाणी तापायला ठेवलं. टिनपाट उचलीत म्हणलं, रान कुणीकडं हाया? का ग? इतिकी झाड्यासनं. खुळे, सरकारी संडास हाय की आपल्याकडं. ती काय बायकांच्या रांगा लागल्या ती. मला नाही जमायचं तसल्या घाणीत. मग स्पेशल संडास बांधू का ग तुझ्यासाठी? तसं कशाला? त्या तारेच्या कुपनावनं जाती की उडी फिकून पलीकडच्या वावरात. मोकळ्या वावरातली मजा नाही तुम्हासनी कळायची. हवालदारानं कपाळालाच हात लावला. बायकांच्या तांड्या फुडणं ती गेली झराझरा.
कोलाट्यावाने उडी ठोकून घुसली पिकात. बायका हसायला लागल्या. शाली आरामात लिंबाची काडी घासत माघारी आली तवा नवरा पेस्ट लावत होता. जाधवीनं आंघोळ आटपून केस इचरत होती. शालीला बघितलं तशी आलीच बाहेर. काय वहिनी, लय घायत हायसा म्हणा की. मजी नव, रांगेत उभा राहायचं सोडून शेतात घुसलासा. राती भलतच जेवण झालेलं दिसतया. व्हय, 8 भाकऱ्या खाल्ल्या ती म्या, 7 भाकरी ह्यांनी खाल्ल्या. खरं म्हणता? तर ग, तुझी आई आली होती रेट थापायला. टवळे चांभार चौकशी सांगितली कुणी तुला ग करायला? नवरा हाय का नाही का मुरळीवाणी मोकळी सुटल्यास ग तू मोकाट. पार राडा झाला जाधविनीचा. दार लावून बसले आतमध्ये. हवालदाराचं दाबच दणाणलं. कसा तरी चूळ भरत तो म्हणाला, असं बोलून हाय का? त्यांना नावकी कुणी दिली करायची? काय गरज आहे का नाक खुपसायची मध्ये? हवालदार काही बोलला नाही. मोहर ठेवल्याला चहा प्यायला लागला. तिने कब्बशी बाजूला ठेवली. स्वतःचा चहा पितळीत वतून घेतला. लागली फुकून प्यायला. अंगाचा कानवला करून हवालदार बघतच राहिला.